श्री स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीचं स्वागत आहे। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील। जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, आपल्या आयुष्यामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये आपल्याला असे काही स्वामींचे किंवा देवदेवतेंचे संकेत भेटत असतात, पण ते संकेत आपल्याला ओळखता येत नाही, कारण तेवढी आपली श्रद्धा, विश्वास किंवा आपण तेवढे भाग्यवान नसतो की आपल्याला ते संकेत ओळखता येतात। तर असं होतं, आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असतेच। आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो, साधना करतो आणि कधी कधी ही साधना फलास देते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य करू लागतात। देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो। मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात, असे हे संकेत आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल, शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगल होणार आहे। अशा प्रकारची कंपन सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणतात। हा झाला आपला पहिला संकेत। हा जर तुमच्या सोबत घडत असेल तर मला कमेंट करून सांगा। आता आपण दुसरा संकेत पाहूया। जर या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे हे देवी देवतांच्या वास्तव्याचा। अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे। अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो। जर तुम्हाला ही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवीय शक्ती प्रदान केलेली आहे म्हणून। हा झाला आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि दुसरा संकेत। तिसरा संकेत असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये अजून एक फार मोठा संकेत आपल्या घरावर येतो। कितीही मोठं संकट येऊ द्या, अशा संकट समयी तुम्ही तुमच्या देवतेवरची श्रद्धा, विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक मोठा शुभ संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला त्या देवांनी दिलेली आहे। आपल्या घरात वादविवाद, भांडणे असतील आणि ही भांडणे, वादविवाद संपून प्रेमवाढीस लागलेलं असेल तर हा एक खूप मोठा शुभ संकेत आहे। तर संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत। अनेक जणांना स्वप्नामध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप असल्याप्रमाणे दिसते। तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत असते। आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे, फुले नाहीत किंवा फुले आहेत मात्र ती तितकी सुगंधी नाहीत, मात्र तुम्हाला मनमोहक, मनाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा। शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट, चवदार बनत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्की आहे असे जाणून घ्या। हे आहेत 7 संकेत। बघा, हे खूप छोटे छोटे संकेत आहेत, पण या संकेतामधून आपल्याला असं समजून जातं की आपल्या घरामध्ये देवदेवता वास करत आहेत। याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला खूप मोठे स्वामींचे संकेत मिळतात। जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असता तेव्हा स्वयंपाक करताना जर तुमच्या चपातीवर स्वामींचं चित्र म्हणा किंवा स्वामींचे पाऊल म्हणा किंवा एखादी हनुमानाची म्हणा, शंकराची म्हणा किंवा ओम, त्रिशूळ असे काही पण जर आकार तुमच्या चपातीवर बनत असतील तर अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न तर आहेच आहे, पण स्वामींची कृपा ही आपल्या घरावर, आपल्यावर सदैव आहे असे समजून जायचं। त्याच्याही पलीकडे जाऊन आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामींची सेवा करताना जर आपल्याला आपल्या देवघरातलं एखादं फोटोवरचं किंवा स्वामींच्या फोटोवरचं जरी फूल पडलं तरी
समजून जायचं की आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचती आहे आणि स्वामींची सदैव कृपा आपल्या घरावर आहे, स्वामी आपल्या सोबतच आहेत. हा एक खूप मोठा संकेत आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण समजा देवपूजाला तुम्ही बसलेला आहात आणि देवपूजा करता करता जर तुमच्या दारामध्ये एखादी पांढरी शुभ्र गाय जर येत असेल आणि ती हंबरती आहे, तर समजून जा की तुमच्यासोबत आपली दैवी शक्ती आहे आणि स्वामी तुमच्यासोबत आहेतच, पण त्यांचाही तुमच्यावर कृपा आशीर्वाद आहे. हा खूप मोठा एक संकेत आहे. अशा बरेच संकेत आपल्याला रोजच्या जीवनामध्ये घडत असतात, पण आपल्याला ते ओळखू येत नाही की हा संकेत शुभ आहे की अशुभ आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपला स्वयंपाक होतोय आणि तेवढ्यात आपल्या दारामध्ये कुणीतरी आपल्याला भिक्षा मागायला येत आहे आणि तोही साधूंच्या रूपामध्ये, तर साधूंच्या रूपामध्ये येणारा कोणी हा भिक्षुक नसून दुसरे तिसरे कोणी नसून आपले स्वामी महाराज असतात, दैवी रूपी असतात. हा एक खूप मोठा संकेत आहे की तुमच्या दारामध्ये साक्षात भगवंत आलेले असतात आणि तुमचं जे काही दुःख आहे, जे काही संकट आहे, ते त्यांच्या झोळीत तुम्ही भिक्षाद्वारे घालत असता. हा पण खूप मोठा संकेत मानला जातो. या संकेतापैकी तुमच्या बाबतीत जर काही संकेत घडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आमच्याही बाबतीमध्ये असे काही आम्हाला संकेत मिळतात. तर तुम्हाला जर हे संकेत मिळत असतील तर तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात. तुमच्या घरावर सदैव स्वामींचा आशीर्वाद आहे, सदैव तुमच्या देवदेवतेचा तुमच्या घरावर कृपा आशीर्वाद आहे, सदैव कृपादृष्टी आहे आणि घरामध्ये सतत काही ना काहीतरी चांगलं आणि शुभ घडत राहणार आहे. आणि जेव्हा आपल्या भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडणार असतील त्या अगोदर जर आपल्याला काही शुभ संकेत मिळत असतील तर तो एक खूप मोठा चमत्कार आहे, खूप मोठा संकेत आहे. ती खूप मोठी दैवी शक्ती आपल्यासोबत आहे असं समजून जायचं. आणि जर काही वाईट घडणार असेल त्याचेही संकेत जर आपल्याला अगोदरच मिळत असतील तर समजून जा की तेही म्हणजे तुमच्यासोबत दैवी शक्तींचा खूप मोठा आशीर्वाद आहे, खूप मोठा संकेत आहे तो पण. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर समजून जा की आपण खूप म्हणजे आपल्या घरावर दैवी शक्तीचा खूप मोठा प्रभाव आहे, खूप मोठा आशीर्वाद आहे आणि सतत स्वामी आपल्यासोबत आहेत. जर तुमच्याही बाबतीमध्ये असेच काही शुभ संकेत घडत असतील किंवा हे असे संकेत तुम्हाला मिळत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा छोटासा व्हिडिओ, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली त्याचीही मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.